नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, हे बघा हुलगे सकाळी भिजवले आणि रात्री बांधून ठेवले होते मी. तर असे मोड आलेत हुलग्याला, कोळीत पण म्हणतात त्याला. तर कोळीतचं आपण माडगं पण करू शकतो. कोळीचं पीठ असतं, त्याच्यापासून लसूण वगैरे टाकून माडगं म्हणजे सूपसारखं असते. सूप करतो ना आपण तसं. इतकं चविष्ट लागतं आणि खूप पौष्टिक असतं. हाडांना आपल्या मजबूत बनवतं आणि रक्त वाढतं हुलगे खाल्ल्यामुळे. हुलगे तुम्ही मोड आणून एक थोडेसे कच्चे पण खाऊ शकता, त्याची भाजी करू शकता. त्याचे खूप प्रकार येतात हुलग्याचे. दोशे होतात, भाजी होती, तुम्हाला पाहिजे तर आमटी होती. तर महिन्यातून कमीत कमी 5 ते 6 वेळा कोळीत खाल्लेच पाहिजे. आपल्या शरीरासाठी म्हणजे हाडं बळकट होण्यासाठी, हाडांसाठी खूप चांगलं आहे. दम्यासाठी चांगले आहे, संधिवातसाठी चांगलं आहे. तर मी मुद्दाम कोळीत भिजवले, तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे की काही लोकांना माहीतसुद्धा नसते. पण खूप पौष्टिक असतं हे कोळीत आणि त्याची भाजी चविष्ट केली तर चविष्ट पण लागते. तर मी भाजी केलेली आहे आणि बाकीची कोळीत ठेवलेली आहे. मी त्यापासून आमटी बनवणार आहे. उसळ केली, त्याच्यामध्ये हरभरे आणि शेंगदाणे पण टाकले थोडे भिजायला. तर अशा प्रकारे मी कोळीत भिजू घालून त्याला मोड आणून करते. मूगसुद्धा खाऊ शकतो आपण. कडधान्ये सर्वच खायची.